हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना. नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात. तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल ना तर नक्की जाऊन बघा. हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे शनिवार आणि आता घरात वाजलेले आहेत 12. आता जेवण बनवायचं आहे मला आणि डीमार्टला पण जायचं आहे, पण त्याच्या अगोदर आहे ना थोडंसं जेवण बनवून घेते, म्हणजे आल्यानंतर थोडंसं सोपं पडेल. किंवा बघूया आता पुढं काय होते, किती वेळ लागतो मला जेवण बनवण्यासाठी. जर का लवकर बनवून झालं तर जाणार, म्हणजे आत्ताच जाणार. तर लेट झालं तर मग संध्याकाळी जाणार. आता बघूया तुम्ही किती पटापट करते ते. चला बनवायला घेऊया आपण, पटपट करायला घेते. व्हिडिओ कसे वाटतात एकदा जरूर कळवा. आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला आता बनवायला घेऊ. तर मंडळी मी आज बनवणार आहे पनीरची भुर्जी आणि डाळ भाताचा कुकर लावायचा आहे. तर अगोदर तर टोमॅटो वगैरे कट करून घेते, कांदे वगैरे कापून घेणार, लसूण सोलून घेणार आहे. छोटी मोठी तयारी करून घेते, म्हणजे मला कुकर लावायचा आहे. तर चला पटकन आहे ना सगळं कट करून घेऊ. ते सगळं कट करून घेतलं. डाळ आणि तांदूळ आहेत ना ते मी धुवून घेतलेले आहेत. आता डाळीमध्ये टोमॅटो टाकायचा आहे, त्याच्यामुळे तो कट करून घेतला. तर इथं बघा आता डाळ भात आहे ना मी आता इथं कुकरमध्ये लावून घेते, म्हणजे शिजत ठेवते. तोपर्यंत बाकीची तयारी करते. तर चला कुकर लावून घेऊ. तर आता मी कुकर लावून घेतला, गॅस ऑन केलेला आहे. आता मला मळायचं आहे पीठ. तर त्यासाठी मोठा बाऊल घेतलेला आहे. आता गव्हाचं पीठ घेते मी, किती लागणार आहे तेवढं मी घेणार आणि त्याच्यात आता मीठ टाकून घेणार आणि पीठ व्यवस्थित असं आहे ना मळून घ्यायचं आहे. तर चला पीठ मळून घेऊ. तर एका बाजूला मी इथं पीठ मळून घेते, एका बाजूला आपला कुकर चालू आहे. कांदे वगैरे कट करून घेतलेले आहेत जसं मी सांगितलं तुम्हाला. इथं पीठ पण आता झालेलं आहे मळून. तर तो थोडा वेळ आता बाजूला ठेवायचं रेस्ट करायला. तोपर्यंत किचनच्या ओट्यावर जो काही पसारा झालेला आहे ना तो सगळा क्लीन करून घेते, कारण पीठ वगैरे मग मळताना थोडंफार सांडतं. तर ते सगळं गॅसचा ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला. इथं एका बाजूला आपला कुकर होत आलेला आहे. तर भांडी पण होती थोडीशी, ती पण घासून घेतली, कारण मग डीमार्टमधून यायला पुन्हा उशीर होणार आणि नंतर येऊन हे सगळं करायचं म्हटल्यानंतर खूप जास्त लेट होईल. तर त्या हिशोबाने मी हे आवरून घेते. आणि एक ऑर्डरसुद्धा होती, मला तीसुद्धा कंप्लीट करायची होती. आता झालं असं, पीठ मळलं, कुकर झाला आणि मग आम्ही निघालो डीमार्टला जाण्यासाठी, कारण पुढं उशीर होणार होता. त्याच्यामुळे मग ते म्हणाले की नंतर जेवायला मागे येऊ, अगोदर आपण जाऊन येऊया. तर चला आता डीमार्ट बघूया आपण. तर डीमार्टजवळ पोचलेलो आहोत. इथं सगळी शॉपिंग वगैरे करायला आता सुरुवात केली, सगळं सामान वगैरे घेतलं. डीमार्टमध्ये जास्त व्हिडिओ करायला अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ काही घेतला नाही. तिकडे पेमेंट वगैरे केलं आणि मग इथे बाहेर आलेलो ट्रॉली घेऊन. तर चला आता आपण ट्रॉली घेऊन गाडीची वाट बघूया. इथे ना डीमार्टमध्ये खूप जास्त गर्दी असते, त्याच्यामुळे ना गाडी यायला पण खूप टाईम लागत होता. कारण इथं बघू शकता गाड्या पार्किंगमध्ये खूप जास्त आहेत आणि हे डीमार्ट थोडंसं छोटं आहे, त्याच्यामुळे जागा कमी आहे आणि पार्किंगला अजिबातच जागा नाही आहे. त्याच्यानंतर बघा आम्ही घरी आलो. आता घरी आल्याच्यानंतर गळ्यामध्ये वाजले 2 वाजून 10 मिनटं झाली. जेवण तर काय माझं बनलं नाही, फक्त भाताचा कुकर झाला आणि चपात्या झाल्या. चला आता राहिलेलं बनवून घेते. तर आता इथं परत एकदा मी ना जेवण बनवायला सुरुवात केली. कुकर झाला होता जसं मी सांगितलं आणि पीठ मळून झालेलं होतं. मग इथं लसूण सोलून घेतला, कुकरमधून डाळ आणि भात काढून घेतला. आता म्हटलं डाळीला फोडणी द्यावी, त्याच्यानंतर चपात्या बनवायला घ्याव्या आणि मग भाजी पण बनवायची होती. तर इथं मी लसूण सोलून घेतला, तर तो ठेचून घेतलेला आहे. आता आपल्याला डाळ बनवायची, तर चला पटकन डाळ बनवूया. तर कढईमध्ये बघा तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की लसूण टाकायचा, कढीपत्ता टाकायचा, थोडंसं हिंग टाकायचं, हळद टाकायची आणि आपल्याला नाही व्यवस्थित असं हे परतवून घ्यायचं. आणि मग आपल्याला आपण जी शिजवलेली आहे ना डाळ, तर ती टाकायची. थोडीशी इथं कोथिंबीर मी काढली आणि आता इथे बघा डाळ आता फोडणीला घालून घेते. कढीपत्ता थोडासा टाकलेला आहे. तर अशीच असते आमची, म्हणजे आम्ही नेहमी अशीच बनवत असतो डाळ. तर चवीला खूप उत्तम अशी होते आणि तिन्ही डाळी मिक्स असतात. इथं बघा आता डाळ पण आपली झाली
आता मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायची. मस्त इथं आपली डाळ तयार. आता पटकन आहे ना चपात्या बनवायला घेते. तर चला आता बाकीचा स्वयंपाक बनवून घेऊ. फायनली ना जेवण तयार झालेलं आहे. खूप वेळ झाला, तर 3 वाजलेले आहेत. 3 वाजता माझं जेवण तयार झालं. पण ठीक आहे, आम्ही आल्याच्या नंतर एक वडापाव खाल्ला होता, त्याच्यामुळे काही भूक नाही लागली. पण आता जेवण तर करावं लागेलच. तर तुम्हाला दाखवते बघा पटकन काय काय बनवलं. याच्यात आहे ना पनीरची भुर्जी आहे, इथं डाळ बनवते, इथं भात, इथं आहेत बघा मस्त गरमागरम आपल्या चपात्या. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.